नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिफ्ट एनव्हलप कसं तयार करायचं हे बघणार आहोत। छोटी पर्स, तर याच्यासाठी मी एक फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याला शॉपिंग बॅग आतमध्ये लावून घेतलेली आहे। त्याला मी क्विल्टिंग केलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर करू शकता, नाही केलं तरी चालेल। एक सिंगल पीसपासून आपण हे एनव्हलप तयार करणार आहोत। तर याचं मेजरमेंट आहे 24 बाय 9 इंच। याला एका बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथून प्रत्येकी 4-4 इंचावर मार्किंग करायचं आहे। 4 इंचावर केलं, परत एकदा 4 इंच आणि परत एकदा 4 इंच। दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने 4-4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। या 3 लाईन जोडून घ्यायच्यात। आता ही जी पहिली लाईन आहे त्याच्यावर हे फोल्ड करायचं आहे आणि लास्टवाल्या लाईनवर ठेवायचं आहे। त्यानंतर वरचा जो भाग आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे। एकसारखं करून घ्यायचं आणि इथे कडेने दोन्ही बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायचं। इथं अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतलेलं आहे। इथे 2 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या अपोजिट साईडला 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं। इथून असा एक आकार देऊन घ्यायचा आहे जो वरच्या फ्लॅपला तयार होईल। तर असा आकार इथे देऊन घेतलं, हे दोन पॉईंट जोडून। जे मार्किंग आहे त्याच्या थोडंसं बाहेरूनच हे कटिंग करून घ्यायचं आहे। जसं आकार ड्रॉ केलेला आहे त्याप्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं आहे। जसं कटिंग केलं आहे तसं स्टिच करून घ्यायचं आणि त्याच्यावर छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे। इथून हे सरळ करून घ्यायचं आहे। सरळ केल्यानंतर त्याच्या चारही बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची। ह्याला आता असं उभ्यामध्ये फोल्ड करायचं आहे सेंटरला आणि इथे वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे एक प्रेस बटन लावून घ्यायचं आहे। तर असं हे सुंदर एनव्हलप आपलं तयार झालेलं आहे। तर आपण अगदी वेस्ट फॅब्रिकपासून सुद्धा हे तयार करू शकतो। तुम्हाला हे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगू शकता। आवडलं तर लाईक करा आणि शिलाई कामाचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।